नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज मी बनवलेली आहे मस्त अशी मँगोची आईस्क्रीम किंवा तुम्ही कॅन्डी पण बोलू शकता. ती पण एकदम नॅचरल ओरिजिनल मँगो पासून. तर घरच्या घरी बनवलेली आहे रेसिपी आणि एकदम इझी आहे. चला बघूया कशी बनवलेली आहे. तर त्यासाठी मी आंबे घेतलेले आहे. त्यानंतर ते साधारण अर्धा तासासाठी मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून त्यातली जी उष्णता असते ती निघून जाण्यासाठी. आणि ते धुवून घेतलेले आहे. त्यानंतर ते आंबे कट करून घ्यायचे आहे. आणि रेसिपी जी आहे ती खूप इझी आहे आणि लवकर होणारी आहे. नॅचरल असल्यामुळे लहान मुलांना पण देऊ शकतो आणि मस्त असा उन्हाळ्यामध्ये आंब्याचा जो आहे आनंद तो घेऊ शकतो. तर अशा प्रकारे बघू शकता, यातला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे आंब्याचा. तर साधारण 2 आंबे घेतलेले आहेत मी यामध्ये कट करून, आणि हे मिक्सर जारमध्ये मी ऍड करते आहे. त्यानंतर गरम करून थंड केलेलं दूध आहे, हे कच्चं दूध नाहीये. डायरेक्ट तुम्ही तसंच टाकणार तर कफ होतो, त्यामुळे गरम करा आधी दूध आणि नंतर थंड केल्यानंतरच त्यामध्ये ऍड करा. त्यानंतर जेवढी हवी असेल तेवढी साखर घ्या, म्हणजे जसं तुम्हाला गोड हवं असेल तेवढी तुम्ही साखर त्यामध्ये ऍड करू शकता. आणि नंतर हे ज्युसरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मस्त असं. आणि त्यानंतर हे बघू शकता असं झालेलं आहे, क्रीमी एकदम त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता हे आईस्क्रीमचं जे मोल्ड आहे त्यामध्ये मी ऍड करणार आहे. तर तुमच्याकडे जोही मोल्ड असेल किंवा मोल्ड नसला तरी घरी पेला असतो त्यामध्ये पण ऍड करू शकतो. आणि स्टिक जे असते आईस्क्रीम स्टिक ती त्यामध्ये टाकू शकतो. आणि मस्त असं आपली कॅन्डी जी आहे ती रेडी होते. मस्त आहे बघा, हे सर्व मी जे आहे त्यामध्ये टाकून घेते आहे. आणि मस्त बघू शकता आता हे लावून घ्यायचे आहेत. आणि सेट होण्यासाठी साधारण 8 ते 10 तासासाठी आपल्याला हे ठेवायचे आहे फ्रीज. आणि याच्या स्टिक ज्या अशा लावून घेतल्यानंतर फ्रीजरमध्येच ठेवायचे आहे. हे बघा झालेलं आहे लावून. आणि मस्त आपला मोल्ड रेडी झालेला आहे आपल्या मँगो कॅन्डीचा किंवा आईस्क्रीमचा. तर यामध्ये ठेवलेला आहे मी, बघू शकता फ्रीजर आहे, फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 7 ते 8 तासासाठी. आणि नंतर बघू शकता आपली आईस्क्रीम जी आहे मस्त अशी रेडी झालेली आहे. एकदम नॅचरल, नो इसेन्स वगैरे काही नाही ॲड केलेलं आहे त्यामध्ये. आणि मस्त खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आंब्याचा आनंद घ्या आणि एन्जॉय करा. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.